पुण्यासारख्या धावपळीच्या शहरामध्ये हे शांत आणि स्वर्गमय असलेले मंदिर पाहिले का? जय श्री राम मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रातील एक अद्भुत वास्तुकला दाखवणार आहे. व्हिडिओ पुढे चालू ठेवण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. होय, बरोबर ऐकलं. आपण आलेलो आहे पुणे बेंगलोर हायवेवर आंबेगाव जवळ असलेले हे भव्य श्री स्वामीनारायण मंदिर पाहण्यासाठी, जे राजस्थानच्या गुलाबी दगडात कोरलेले इथली अद्भुत वास्तुकला थेट दिल्लीच्या अक्षरधामाची आठवण करून देते. जगत प्रसिद्ध BAPH संस्थेने बांधलेले या भव्य मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारी 2017 मध्ये करण्यात आले होते. श्री स्वामीनारायण 1781 ते 1830 हे स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आणि हिंदू धर्मातील एक महान समाजसुधारक होते. त्यांचे मूळ नाव घनश्याम पांडे होते आणि त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील छपई या गावात झाला होता. मंदिराचे अतिशय बारीक आणि सुंदर असे कोरीव काम मनाला एकदम वेगळीच अनुभूती देते. जेव्हा या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा खरोखरच एक वेगळ्याच स्वर्गाची अनुभूती होते. या मंदिराचे अतिशय बारीक कोरीव काम अतिशय सुंदर असे दिसते. मंदिराच्या आतमध्ये प्रसन्नतेचं वातावरण दिसून येते, कारण या ठिकाणी दररोज सकाळी आणि संध्याकाळची आरती होत असते. मंदिर एवढे प्रसन्न होते की मी ध्यानमग्न झालो. मंदिराच्या वरच्या साईडने बाहेर आला की तुम्हाला हा अतिशय भव्य आणि सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. वरच्या मंदिराचे दर्शन घेऊन निघालो आपण खालच्या मंदिराकडे. मंदिराच्या बांधकामामध्ये अतिशय बारीक कोरीव काम केलेलं आहे, त्यामुळे मंदिर अतिशय सुंदर असं दिसत आहे. मंदिराच्या खालील भागात श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, सीताराम, शंकर पार्वती, विठ्ठल रुक्माई, बालाजीची मूर्ती असे बरेच मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपल्या महाराष्ट्रातले हे अद्भुत मंदिर पाहायला तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.